पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या कथित वक्तव्यांच्या निषेधार्थ धरणगाव येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने गांधीगिरीच्या अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनात उपस्थित शेतकऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला। तसेच जोरदार घोषणाबाजी करत पालकमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवण्यात आला। आंदोलन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ पार पडलं। यावेळी कार्यकर्त्यांनी हातात गुलाबाची फुलं घेऊन लोकशाही मार्गाने निषेध व्यक्त केला। आंदोलनस्थळी लावण्यात आलेल्या फलकावरील संदेशाने उपस्थितांचं विशेष लक्ष वेधून घेतलं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केलेले उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एक वेळा शेतकऱ्यांना त्रास झाला तरी ते सहन करतील, हे वक्तव्य शेतकरी विरोधी व असंवेदनशील आहे। अशा प्रकारच्या विधानामुळे आधीच विविध अडचणींना सामोरं जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असा आरोप आंदोलकांनी केला। यावेळी शेतकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आणि गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन शांततामय मार्गाने निषेध व्यक्त करण्यात आला। आंदोलनादरम्यान झालेल्या घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला। या आंदोलनात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आवाज उठवण्यात आला असून पालकमंत्र्यांनी आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण द्यावं व शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घ्याव्यात अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। लोकनायक न्यूजसाठी प्रतिनिधी विनोद रोकडे, धरणगाव, जिल्हा जळगाव। लोकनायक न्यूज